पुढेच राज्यामध्ये सध्या कोसळधार पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालेलं आहे। सध्याची काय परिस्थिती आहे राज्यात पाहूयात सविस्तर टॉप 9 बातम्यांमधून। रत्नागिरी जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। खेडच्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर। परभणीच्या येलदरी जलाशयाचे सर्व दरवाजे बंद। जलाशयात पाण्याची आवक कमी झाल्यामुळे आता विसर्ग थांबवण्यात आला। तर नाशिकच्या गंगापूर धरणातून 1,500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग। गोदाघाट परिसरात पाणी पातळी वाढण्याची शक्यता। गोदाघाटावर भरणारा बाजार सुद्धा आज बंद ठेवण्याच्या सूचना। लोणावळ्यामध्ये 24 तासात 432 मिलीमीटर विक्रमी पाऊस, तर हा आतापर्यंतचा सर्वाधिक पाऊस असल्याची माहिती। पुण्यातील इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। कार्ला सदापूरमध्ये नदीचं पाणी पात्राबाहेर। लोणावळा परिसरामध्ये शाळांना 2 दिवस सुट्टी। नाशिकमधील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो। सांडव्यातून निघणाऱ्या पाण्यामुळे ओपन धबधबा प्रवाहित। चिपळूण शहरातील वशिष्ठी नदीला आलेला पूर ओसरला। काल अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, तर आता पाणी ओसरलं असून स्वच्छता मोहिमेलाही सुरुवात। नागपूरच्या वडगाव धरणाचे दरवाजे उघडले। धरणातील पाणीसाठा 99.75%वर। नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा। सांगलीतील कोयना धरण आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस। चांदोली धरणातून वारणा नदीमध्ये विसर्ग। कोयना धरणातून कृष्णा नदीत विसर्ग सुरू। कृष्णेची पाणी पातळी 33 फूट 5 इंचांवर।